नमस्कार. सर्वांचं BTS एज्युकेशन चॅनलमध्ये सहर्ष स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक सुंदर प्रेरणादायी कथा ऐकणार आहोत. एकदा एका राजाने 2 गरुडाची पिल्लं आणली. कारण राजाला खूप पक्ष्यांची पिल्लांची खूप आवड होती. म्हणून राजानं एक गरुडाचं पिल्लू हातामध्ये घेतलं आणि हाताला झटका देऊन त्याला आकाशात उडवलं. तेव्हा ते पिल्लू लगेचच आकाशात उंच उंच झेपा घ्यायला लागलं. म्हणून राजानं काय केलं, दुसरं पण पिल्लू हातामध्ये घेतलं आणि त्याला उडवण्यासाठी हाताला झटके देऊ लागला. तेव्हा ते पिल्लू काही जागचं उडेच ना. मग राजाला वाईट वाटलं. राजा सारखं सारखं उडवण्याचा प्रयत्न करतोय, पण पिल्लू काही जागचं उडेच ना. राजाला वाईट वाटले. असे का बरे? म्हणून राजा थोडा विचारात पडला. आणि राजानं काय केलं, खूप प्रयत्न करून झाल्यावर राजानं काय केलं, आपल्या राज्यामध्ये दवंडी देण्यासाठी एक दवंडी पिटवली. आणि जो कोणी गरुड पक्षाला आकाशामध्ये उडवेल त्याला सोन्याच्या मोहरा म्हणून बक्षीस देऊ. मग बक्षिसाच्या लालचीने खूप लोक आले आणि पक्षाला उडवण्यासाठी प्रयत्न करू लागले. पण पक्षी काही उडेच ना. राजा खूप विचारात पडला. असे कसे काय बरे? त्या पक्षाला मी तर हातावर घेतल्याबरोबर तो उडाला आणि हा का उडत नाही? म्हणून राजा विचारात पडला. राजाकडे खूप रथी महारथी पंडित लोक आले आणि ते आपापल्या परीने प्रयत्न करू लागले. पण गरुड पक्षी काही उडेच ना. मग ते पक्षी उडणे हे राजासाठी खूप महत्त्वाचं होतं. म्हणून राजा थोडा निराशच झाला. मग एके दिवशी एक शेतकरी राजाकडे आला. तो खूप गरीब होता, अतिशय गरीब होता. मग राजाने त्याच्याकडे पाहिलं आणि म्हणाला, का रे? तेव्हा शेतकरी म्हणाला, राजा, तुम्ही मला परवानगी द्या की मी या गरुड पिल्ल्याला उडवण्याचा प्रयत्न करतो. तेव्हा राजा म्हणाला, अरे, खूप बरीच लोक माझ्याकडे येऊन गेली, त्यांचे प्रयत्न हे सफल झालेले नाहीत, तेव्हा तुला तरी काय उडणार? तेव्हा शेतकरी हसला आणि म्हणाला, राजा, तुम्ही परवानगी तरी देऊन बघा. मी प्रयत्न करतो, उडाला ठीक, नाही उडाला नाही तर नाही. तेव्हा राजाने शेतकऱ्याला परवानगी दिली. तेव्हा शेतकरी गरुड पिल्लाजवळ गेला आणि गरुड पिल्लाला हातावर घेतलं आणि तो पण आकाशाच्या दिशेने उडवण्याचा प्रयत्न करू लागला. पण पिल्लू उडत नव्हतं. तेव्हा शेतकऱ्याने गरुड पिल्लाच्या काहीतरी कानात बोलला. तेव्हा लगेचच गरुड पक्षी आकाशात उंच उंच झेपा घ्यायला लागलं. तेव्हा राजाकडे तो शेतकरी आला. तेव्हा राजाला वाटलं, अरे, याच्याने पण काही शक्य झालेलं दिसत नाही. तेव्हा शेतकरी म्हणाला राजाला की बघा, मी करून दाखवलं. तेव्हा राजा शेतकऱ्याला म्हणाला, अरे, असं तू काय केलंस की गरुड पिल्लू आकाशात उडालं? तेव्हा शेतकरी राजाला म्हणाला, असं मी काही वेगळं केलेलं नाही. मी फक्त त्याला समजून सांगितलं आणि
गरुड पिल्लू आकाशात उडालं. तेव्हा राजा म्हणाला, असं तू काय सांगितलंस की गरुड पिल्लू आकाशात उडालं? तेव्हा शेतकरी राजाला म्हणाला, मी त्याला असं सांगितलं की तुझा जन्म हा उडण्यासाठी झालेला आहे. मग उडणे हेच तुझं काम आहे. उडणे हाच तुझा धर्म आहे. मग हे काम करते वेळी उडते वेळी तुला मरण आलं तरी चालेल, पण ते काम तू नाकारू शकत नाहीस. असं ऐकल्याबरोबर गरुड पिल्लू आकाशात झेपा घेऊ लागलं. मग राजाला खूप आनंद वाटला. आणि त्याने बक्षीस म्हणून जे देऊ केलेलं बक्षीस होतं ते त्या शेतकऱ्याला सोन्याच्या मोहरा दिल्या गेल्या. शेतकरी पण आनंदाने निघून गेला. म्हणून प्रत्येक आई वडिलांनी आपल्या मुलामधील जे गुण आहेत ते ओळखले पाहिजेत. समजा एखाद्या मुलाने पैकीच्या पैकी गुण घेतले म्हणून आपल्या पण मुलाने तसेच घ्यावे ही अपेक्षा करणं चुकीचं आहे. एखाद्या मुलाला अभ्यासात काही जमत असेल पण दुसऱ्या मुलाला तेच काम, तो एखादं चित्र काढण्यामध्ये तो परफेक्ट असेल किंवा गाणं म्हणण्यामध्ये परफेक्ट असेल किंवा एखादं नाटक सांगण्यामध्ये परफेक्ट असेल, हे गुण प्रत्येक आईवडिलांनी ते ओळखून त्याला प्रेरणा देणं हे खूप गरजेचं आहे. म्हणून कारण म्हटलं जाते बघा की लहान मूल म्हणजे मातीचा गोळा. त्याला जसा आपण आकार देऊ तसं ते आकार घेत असतं. म्हणून मुलांना संस्कार हे त्यांच्या आयुष्यभराची शिदोरी आहे. म्हणून संस्कार हे खूप चांगल्या प्रकारे त्यांना देणं हे आपलं काम आहे. म्हणून संस्कार आणि शिक्षण यांचं एक अतूट नातं आहे. म्हणून सुसंस्कार हा शिक्षणाचा आत्माच समजला जातो. म्हणून संस्कार म्हणजे थोडक्यात चांगल्या सवयी चांगल्या संगतीत राहिल्याने लागतात. मनुष्य हा त्याच्या मित्र परिवारावरून ओळखला जातो. संस्कार करणे हे सोन्याचे दागिने घडवण्यासारखे आहे. बालवयातील संवेदनाक्षम मनावर तुम्ही चांगल्या गोष्टी चांगले विचार बिंबवता, त्याला चांगले शिक्षण मिळेल, चांगली संगत लाभेल याची योग्य ती दक्षता घेता. मग थोडक्यात मुलांना चांगले वळण लागण्यासाठी तुम्ही जे काही प्रयत्न करता ते म्हणजेच काय, संस्कार आहेत. म्हणून मुलांवर जे संस्कार घडतात ते कुटुंबात, शाळेत आणि समाजात हे संस्कार घडत असतात. संस्कार हे योग्य वेळी झाले पाहिजेत. माणसाचा मोठेपणा संस्कारामुळेच समजून येतो. म्हणून आयुष्यातील बऱ्या वाईट घटनांचा पाया लहानपणीच रुजलेल्या संस्कारातच असतो. म्हणून काय करायचं की दुसऱ्यांविषयी आदर दाखवणे, वैयक्तिक स्वच्छता, टापटीप, काटकसर, घरातील लहान लहान कामात आई वडिलांना मदत करणे, भावंडांना मदत करणे, त्यांच्याविषयी आदर बाळगणे, मोठ्या लोकांशी विनयाने बोलणे हे चांगल्या संस्काराची रूपे आहेत. म्हणून मुलांमध्ये हे चांगले संस्कार रुजणं हे अत्यंत आवश्यक आहे. आणि त्यांना चांगले संस्कार देणं हे चारित्र्य संपन्न समाज निर्माण करण्याचं एक साधन आहे. म्हणून संस्कार हे अतिशय सुंदर आणि चांगले मुलांवर घडणे ही काळाची गरज आहे.